नमस्कार, मी राहुल माने। मी आज उभा आहे घाटकोपर पूर्व म्हाडा समाज मंदिर हॉल। घाटकोपर पूर्वचं म्हाडाचे समाज मंदिर हॉल काही वर्षापूर्वी रिडेव्हलपमेंटला गेलं आणि हे समाज मंदिर हॉल रिडेव्हलपमेंट होऊन आलं आहे। आता ह्या रिडेव्हलपमेंट झालेल्या समाज मंदिर हॉलची अवस्था काय आहे ते तुम्ही बघू शकता। पहिलं महत्त्वाचं म्हणजे बाहेरचा जो गेट आहे त्याला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही, ते गेटचा ताळा खुललेला आहे, कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नाही आणि आतमध्ये समाज मंदिर हॉलची किती विकट अवस्था करून ठेवली आहे ते तुम्हाला मी दाखवतो। या हा समाज मंदिर हॉलच्या समोरचा बाथरूम आहे बाहेरचा। हा बाथरूमची अवस्था तुम्ही बघू शकता। आतमध्ये पूर्णपणे कचरा टाकून ठेवला आहे। ही इलेक्ट्रिक लाईन पूर्णपणे ओपन आहे, कोणत्याही प्रकारचा ह्याला सुरक्षा नाही, अशाच प्रकारची ओपन लाईन ठेवली आहे। आतमध्ये समाज मंदिर हॉलची अवस्था यापेक्षाही विकट आहे, तुम्हाला दाखवतो। या आतमध्ये हा आहे म्हाडा समाज मंदिर हॉलचा मुख्य दरवाजा। म्हाडा समाज मंदिर हॉलचा मुख्य दरवाजा तुम्ही आतमध्ये बघू शकता, पूर्णपणे घाण ठेवून दिली आहे। कोणत्याही प्रकारचा साफसफाई नाही, कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही, कोणत्याही प्रकारचं नूतनीकरण नाही, कोणत्याही प्रकारची डागडुजी नाही। म्हाडा समाज मंदिर हॉलचे अधिकारी या हॉलचे 17 ते 35 हजार रुपये, कोणत्याही कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार रुपये या हॉलचे भाडे मागतात। भाडे तत्वावर जर तुम्हाला हॉल हवा असेल तर बांद्रा ऑफिसला जाऊन 35 ते 40 हजार रुपये भरावे लागतात। त्यानंतर डिपॉझिट मध्ये तुम्हाला पुन्हा 35 ते 40 हजार रुपये भरावे लागतात आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता 10 रुपयाची सुद्धा या हॉलची किंमत नाही। 10 रुपये देण्यासारखाही हा हॉल नाही आणि या हॉलचे 35 हजार रुपये कोणत्या अनुषंगाने हे अधिकारी मागतायत हेच मला त्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे। आणि आपल्या नागरिकांनी, सगळ्या घाटकोपर पूर्वच्या नागरिकांनी बघून ठेवावं की म्हाडाचा समाज मंदिर हॉल नव्याने बनला आहे आणि याची अवस्था आज एवढी विकट आहे, एवढी घाण आहे। आज एवढा घाण परिस्थितीत म्हाडा समाज मंदिर हॉल आहे। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अजून एक दाखवतो। हा आतला मुख्य दरवाजा चालू आहे, जो बिल्डिंगच्या स्टेअरकेसला लागून आहे। तो बिल्डिंगच्या स्टेअरकेस मधून तुम्ही आल्यानंतर तुम्ही सरळ म्हाडाच्या समाज मंदिर हॉलच्या आतमध्ये जाऊ शकता। कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही, त्याला कोणत्याही प्रकारचा टाळा नाही, लॉक नाही, काही नाही, कोणताही मेंटेनन्स नाही। मग म्हाडाचे अधिकारी 35 ते 40 हजार रुपये कोणत्या अनुषंगाने ह्या हॉलचे भाडे मागतात? म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला उत्तर द्यावं आणि नागरिकांनीही या गोष्टीचं लक्ष द्यावं। नमस्कार।